अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं राज्यातील जवळपास 1 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. कापूस पिकांचं नुकसान सुद्धा मोठं आहे. पण कापूस पिकाचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यामध्ये काहीशा अडचणी येऊ शकतात. मग या अडचणी नेमक्या कोणत्या असतील? या परिस्थितीमध्ये जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई देण्याचा पीक विम्याचा नियम नेमका काय आहे? तसंच फक्त जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते का? याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सर्वात आधी आपण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांनी पूर्वसूचना नेमक्या कशा द्यायच्या आणि कोणत्या बाबी अंतर्गत द्यायचा त्याचा आढावा घेऊयात. सर्वात आधी आपण पूर्वसूचना कशा देता येतील ते पाहूयात. तर शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक आहे ऑनलाईन आणि दुसरा आहे ऑफलाईन. ऑनलाईनमध्ये शेतकरी क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून तक्रार देऊ शकतात किंवा पूर्वसूचना देऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे फोटो अपलोड करणं खूप गरजेचं आहे. जर समजा ऑनलाईन तक्रार देण्यामध्ये किंवा पूर्वसूचना देण्यामध्ये काही अडचणी येत असतील, या काळामध्ये शेतकरी ऑफलाईनसुद्धा तक्रारी किंवा पूर्वसूचना देऊ शकतात. त्यासाठी आपल्या जिल्ह्याला जी पीक विमा कंपनी आहे त्या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा फोन करून तुम्ही तक्रार देऊ शकता. तसंच पीक विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन सुद्धा आपण ऑफलाईन तक्रार देऊ शकता. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्र जमा करणं आवश्यक आहे. आपण जर पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली तर आपले पंचनामे होण्याससुद्धा मदत होईल. या पूर्वसूचना आपल्याला आपलं नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आतमध्ये द्यायच्या आहेत. ही गोष्ट एक महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवावी. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे नुकसान झालं ते दोन बाबी अंतर्गत येतं. पहिली बाब आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी बाब आहे काढणी पश्चात नुकसान. यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती काय आहेत आणि याच्यामध्ये कोणकोणतं नुकसान बसतं ते पाहूयात. जी पिकं सध्या आपल्या शेतात उभी आहेत आणि ज्यांचं नुकसान झालं त्यासाठी आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती या अंतर्गत पूर्वसूचना द्याव्या लागतील. मग स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणतं नुकसान येतंय? स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागलेली नैसर्गिक आग आणि यामुळे झालेलं नुकसान यांचा समावेश होतो. म्हणजेच आपली जी पिकं सध्या उभी आहेत, विशेषतः आपण तूर घ्या, कापूस घ्या किंवा मग आपले फळ पिकं घ्या, यामध्ये आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आपण पूर्वसूचना देऊ शकतो. पण ज्या पिकांची काढणी झाली आहे त्या पिकांसाठी आपल्याला काढणी पश्चात ज्या पिकांची काढणी करून जी पिकं शेतात आहेत आणि त्या पिकांचं जर नुकसान झालं, काढणी केलेल्या पिकाचं जर नुकसान झालं तर त्यासाठी काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मग काढणी पश्चात नुकसान भरपाई या अंतर्गत कोणकोणत्या बाबी किंवा नुकसान येतं ते सुद्धा पाहूयात. तर काढणी पश्चात नुकसान भरपाईत गारपीट, चक्रीवादळामुळे झालेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो. शेतकऱ्यांनी ज्या पूर्वसूचना दिल्या त्याचं प्रत्यक्ष जाऊन पंचनामे केले जातात आणि त्या पंचनाम्यानुसार जेवढं काही नुकसान आहे किंवा नुकसानीची टक्केवारी आहे त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते. आता आपल्याला माहीतच आहे की राज्यभरात हा पाऊस झालेला आहे. त्यामध्ये आता वेगवेगळ्या पिकांचं नुकसानसुद्धा झालं आहे. याच्यामध्ये कापूस क्षेत्र जास्त आहे, तूर पीक आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, केळी आहे, तसंच कांदा आणि टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकंसुद्धा आहेत. पण ज्या पिकांचा आपण शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आणि ही पिकं म्हणजे या पिकांचं नुकसान ज्या बाबी अंतर्गत येतं त्या अंतर्गत तो योग्य ते पर्याय निवडून आपण नुकसान भरपाई केली तर आपल्याला ज्या काही त्रुटी येतात आपल्या नुकसान भरपाईमध्ये त्या येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देताना काळजी घेणं गरजेचं आहे. आता थोडं कापूस आणि तुरीबाबत विचार करूयात. आता राज्यात तर काही सगळीकडेच गारपीट झालेलं नाही आहे, पण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे जी पिकं आपल्या शेतामध्ये उभी आहेत त्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा जर ट्रिगर लागू होत असेल किंवा ही जी नुकसानीची बाब आहे ती जर लागू होत असेल तर त्या अंतर्गत आपण पाहिलं की आपल्याला गारपीट आणि क्षेत्र जलमय होणं ह्या दोन बाबी अंतर्गत नुकसान हे महत्त्वाचं आहे. कारण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये सध्याच्या काळात ह्या दोन बाबीच लागू होतात. त्याच्यामध्ये गारपीट आणि क्षेत्र जलमय होणं. पण ज्या ठिकाणी गारपीट झाली नाही किंवा पाऊस कमी आहे, क्षेत्र जलमय झालं नाही, पण तिथंसुद्धा कापसाचं आणि तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आता आपण जर एक आढावा घेतला तर आपलं असं लक्षात येईल की शेतकऱ्यांनी यंदा पहिली वेचणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही आहे. कारण यंदा कापसाला एकतर बोंड कमी होती, त्यामुळं जो काही पहिला कापूस वेचणीला आला होता त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. जर हा पहिला कापूस वेचायचा तर शेतकऱ्यांना जास्त मजूर द्यावी लागत होती, कारण कापसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं मजूर अगदी 10, 12 ते 15 रुपयांपर्यंत मजुरी म्हणजे प्रति किलोचा वेचणीचा खर्च मागत होते. आता शेतकऱ्यांना हे देणं परवडत नव्हतं. त्यातही यंदा दुष्काळ होता, ऐन पावसाळ्यात पाऊस झाला नाही, पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा असा अंदाज होता की आता सध्या पाऊस येणार नाही किंवा अवकाळी पाऊस पडणार नाही, तसे अंदाजसुद्धा येत होते. पण अचानक परिस्थिती बदलली आणि पाऊस आला. पण झालं असं की नेमकं या काळामध्ये आपल्या शेतात जो कापूस होता तो मोठ्या प्रमाणात होता. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा कापूससुद्धा अनेक शेतकऱ्यांनी शेतात ठेवला होता.
त्याच्या मागं कारण असं होतं की सगळा कापूस फुटल्यानंतर एकदाच वेचता येईल, कारण यंदा दुष्काळी परिस्थिती आहे, असा पाऊस पडणार नाही असा अंदाज होता. पण नेमकं यामुळं नुकसान वाढलं आहे. पण ज्या भागामध्ये गारपीट झाली नाही किंवा क्षेत्र जलमय झालं नाही, त्या भागात तर पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई या अंतर्गत नुकसान भरपाई देता येईल. मग आपल्या पिकाच्या पूर्वसूचना नेमकं कोणत्या ट्रिगर अंतर्गत द्यायच्या, याची माहिती आपण शेतकऱ्यांनी जर आपलं स्थानिक कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीशी बोलून जर माहिती घेतली तर हे आपल्या लक्षात येईल. त्यासाठी अशा शेतकऱ्यांनी, विशेषतः कापूस आणि तूर उत्पादकांनी पूर्वसूचना देताना याची काळजी घ्यावी. आपलं कृषी विभाग, आपलं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून याबाबत माहिती घेऊन आपण पूर्वसूचना द्याव्यात. तसंच पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी जर आपल्या गावामध्ये सर्वेक्षणासाठी आले किंवा पंचनाम्यासाठी आले तर पंचनामे व्यवस्थित होतात का, पंचनामे झाल्यानंतर आपल्या सह्या घेतल्या जातात का, याची सुद्धा काळजी आपण घ्यावी. आणि जास्त नुकसान भरपाई दाखवण्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य ते नुकसान भरपाई आपल्याला कशी मिळेल याचा आढावा किंवा याचा पाठपुरावा शेतकऱ्यांनी घ्यावा. आपलं पीक नुकसान आणि पीक विम्याबाबत आज एवढंच. आम्ही रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजारभाव, पीक विमा आणि दुष्काळ याविषयी वेळोवेळी माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.